नमस्कार, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी गणित प्रथम घटक चाचणीचे पेपर अभ्यासणार आहोत। 20 गुणांचा पेपर आहे। यामधील प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा, गुण 4। 4 गुणांकरिता प्रश्न पहिला अ आहे। त्याच्यातला पहिला उदाहरण आहे, एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन संख्यांची रिकामी जागा म्हणतात। पर्याय ए आहे समांतर रेषा, पर्याय बी आहे मध्यगाभ, पर्याय सी आहे छेदिका आणि पर्याय डी आहे संगत रेषा। तर बघा, दोन रेषांना एका रेषेने छेदले असता त्या रेषेला आपण काय म्हणतो, छेदिका असे म्हणत असतो, म्हणजे पर्याय सी हा बरोबर उत्तर आहे। उदाहरण 2 बघा, यम छेदात यन या रूपातील संख्यांना रिकामी जागा संख्या म्हणतात। पर्याय ए आहे परिमेय संख्या, पर्याय बी आहे पूर्णांक संख्या, पर्याय सी आहे नैसर्गिक संख्या आणि पर्याय डी आहे पूर्ण संख्या। तर याचं बरोबर उत्तर आहे परिमेय संख्या। यम आणि यन या रूपातील संख्यांना आपण परिमेय संख्या असे म्हणत असतो। उदाहरण 3, 17चा घातांक 0 बरोबर किती? तर पर्याय ए आहे 17, पर्याय बी आहे 1, पर्याय सी आहे 0 आणि पर्याय डी आहे ऋण 17। तर बघा, लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर उत्तर 1 येत असतो। लक्षात ठेवा, कोणत्या संख्येचा घातांक 0 असेल तर उत्तर 1 येत असतो, म्हणजे पर्याय बी हा बरोबर उत्तर आहे। चौथा प्रश्न, ए अधिक बी चा वर्ग बरोबर ए चा वर्ग अधिक रिकामी जागा अधिक बी चा वर्ग। तर हा विस्तार सूत्र आहे। पर्याय ए आहे बघा, ए अधिक बी, पर्याय बी आहे ए गुणिला बी चा वर्ग, पर्याय सी आहे ए चा वर्ग गुणिला बी आणि पर्याय डी आहे 2 गुणिला ए गुणिला बी। तर या विस्तार सूत्र काय बघा, मग ए अधिक बी चा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिला पहिले पद गुणिला दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, म्हणजे पर्याय डी हा बरोबर उत्तर आहे। प्रश्न पहिला ब, खालील विधान चूक किंवा बरोबर ते लिहा। गुण 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। उदाहरण पहिला, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर 4 कोन तयार होतात। तर हे विधान कसे आहे, चूक आहे, कारण बघा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर किती कोन तयार होतात, तर 8 कोन तयार होतात, त्यामुळे हे विधान चूक आहे। दुसरा प्रश्न, त्रिकोणाच्या शिरोबिंदू आणि समोरील बाजू मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची मध्यगा म्हणतात। तर हे बरोबर आहे। बघा, त्रिकोणाच्या शिरोबिंदू मधून त्याच्या समोरील बाजूच्या मध्यबिंदू मध्ये जोडणाऱ्या रेषेला आपण मध्यगा असे म्हणत असतो। प्रश्न दुसरा, योग्य जोड्या लावा। गुण 2, गट आणि ग बट दिला। पर्याय 1 ए अधिक बी चा वर्ग आणि पर्याय 2 ए वजा बी चा वर्ग। तर याचा विस्तार सूत्र काय होते, पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिला पहिले पद गुणिला दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, अधिक आहे म्हणून अधिक येते, त्यामुळे याचा बी हा बरोबर उत्तर आहे। आणि दुसऱ्याचं इथं वजा बाकी आहे, त्यामुळे पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिला पहिले पद गुणिला दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, फक्त इथं वजा येईल, बाकी सूत्र जशास तसं, त्यामुळे याचा उत्तर सी येईल। प्रश्न तिसरा, कोणते 3 प्रश्न सोडवा। गुण 6, ह्याच्यातला पहिला प्रश्न दिला आहे, परिमेय घातांक रूपात संख्या लिहा। त्यामधील पहिला उपप्रश्न, 5 च्या घनमुळाचा घन। तर बघा, 5 च्या घनमुळाचा घन हे आपल्याला घातांक रूपात लिहायचा आहे। तर 5 चा घातांक 3/3 अशा प्रकारे उत्तर येईल। आणि 10 चे घनमूळ, तर यामध्ये पण बघा 10 चा घातांक 1/3, कारण बघा, अंशातली संख्याला आपण काय म्हणतो, घात म्हणतो, आणि छेदातली संख्याला आपण मूळ म्हणतो, त्यामुळे आपल्याला इथं घनमूळ विचारला आहे। घनमूळ म्हणजे किती, 3, 10 चा घातांक 1/3 अशा प्रकारे उत्तर होईल। नंतर दुसरा प्रश्न, खालील संख्यामधील लहान मोठेपणा ठरवा। ऋण 7 आणि ऋण 2 यामध्ये मोठी संख्या कोणती? तर संख्या रेषेवर बघा, 0च्या उजवीकडील संख्या धन आहेत, तर धनसंख्या बघा, जसे तुम्ही पुढे जाल तसतशी त्या संख्येची किंमत वाढत जाते, परंतु 0च्या डाव्या बाजूला जे संख्या आहेत ते ऋण संख्या आहेत, आणि जसे तुम्ही पुढे जाल तसतशी त्या संख्यांची किंमत कमी होत जाते। जसे 1 पेक्षा ऋण 1 लहान, ऋण 1 पेक्षा ऋण 2 लहान, ऋण 2 पेक्षा ऋण 3 लहान, ऋण 3 पेक्षा ऋण 4 लहान, म्हणजे बघा, ऋण 1 आणि ऋण 4 यापैकी मोठी संख्या कोणती, तर ऋण 1 हे ऋण 4 पेक्षा मोठी संख्या, म्हणून 7 आणि ऋण 2 यामध्ये मोठी संख्या कोणती राहील, तर ऋण 2 ही मोठी संख्या आहे। दुसरं आहे, 8/7 आणि 0 यापैकी मोठी संख्या कोणती, तर 8/7 ही धनसंख्या आहे, पण धनसंख्या 0 पेक्षा मोठ्या असतात, म्हणून 8/7
ही शून्यापेक्षा मोठी संख्या आहे. नंतरचे उदाहरण आहे ऋण 103/5 ही संख्या दशांश रूपात दाखवा. बघा ऋण 103/5 ही संख्या आपल्याला दशांश रूपात दाखवायची आहे. त्याकरता बघा आपण अगोदर 103ला 5ने भागून घेऊ. तर या 10 मध्ये 5ने भाग जातो. 5 दुने 10, 10तून 10 गेले 0, उरले किती 3 आपण लिहून घेतलं. मग 3 मध्ये भाग जाते का नाही, मग सर्वप्रथम आपण 0ने भाग दिलं त्यामुळे उरले 3. आपण दशांश पूर्णांक घेतलं त्यामुळे भागाकारामध्ये पण आपण दशांश पूर्णांक दिलं. दशांश पूर्णांकानंतर आपण किती शून्य घेऊ शकतो, त्यामुळे आपण इथे एक शून्य घेतलं. हा शून्य आपण इथं घेतलं त्यामुळे आता संख्या किती झाले 30. मग 30 मध्ये 5चा भाग जातो. 5 छक्क 30, 30तून 30 गेले बाकी किती राहिले 0. त्यामुळे आपला भागाकार किती आला 20.6. परंतु बघा 103/5 ही ऋण संख्या आहे त्यामुळे उत्तर येईल आपला ऋण 20.6 हा आपला उत्तर येईल. चौथा प्रश्न खालील घातांकीत संख्या कोणत्या संख्येचे किती मूळ आहे ते लिहा. यामध्ये आपल्याला मूळ लिहायचे आहे. त्याच्यातला पहिला उपप्रश्न आहे 15चा घातांक 1/7. तर आपण अगोदरच बघितल्या 1 याला आपण घात म्हणतो आणि 7ला मूळ म्हणतो आणि आपल्याला इथं मूळ विचारलंय म्हणून 15चे 7वे मूळ. आणि दुसरा प्रश्न आहे 50चा घातांक 1/2. तर 2 म्हणजे वर्गमूळ आणि 3 म्हणजे घनमूळ म्हणून 50चे वर्गमूळ. अशा प्रकारे आपल्याला लिहिता येतो. प्रश्न 3 मध्ये एकूण 4 प्रश्न आहेत. यामधून आपल्याला कोणते 3 प्रश्न सोडवायचे आहेत. नंतर प्रश्न चौथा खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहा 6 गुण. तर बघा 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. आपल्याला कोणते 2 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न पहिला आहे त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण काढा, त्याच्या मध्यगा काढा व संपाद बिंदू Q ने दाखवा. तर बघा आपल्याला इथं अगोदर काटकोन त्रिकोण काढावायचा आहे. आपल्याला सर्वप्रथम काटकोन त्रिकोण काढायचा आहे म्हणून आपण त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण काढला. काटकोन त्रिकोण काढल्यानंतर बघा प्रत्येक बाजूचा आपल्याला मध्यबिंदू काढावायचा आहे. मध्यबिंदू कसे काढलं मग आपण कंपासच्या साहाय्याने आपण मध्यबिंदू काढून घेतलं आणि प्रत्येक शिरोबिंदूमधून आपण जो मध्यबिंदू आहे त्याला जोडून घेतलं. मग जोडून घेतल्यानंतर बघा हे तीनही रेषाखंड जिथं छेदतात म्हणजे आपण मध्यगा काढून घेतलं. मग तीनही मध्यगा जिथं छेदतात त्या बिंदूला आपण काय म्हणतो मध्यगा संपाद किंवा संपाद बिंदू म्हणतो. तो आपल्याला Q अक्षराने दर्शवायचा आहे. तर आपण इथे Q अक्षराने दर्शवलेला आहे. तर अशा प्रकारे ही आकृती काढवायची आहे. दुसरा प्रश्न आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये बघा 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्या त्यामुळे एकूण किती कोण तयार झालेले आहेत 8. कोण ABCD आणि कोण PQRS असे 8 कोण तयार झाले आहेत. तर आपल्याला काय विचारलं आहे पहिला संगत कोणांच्या जोड्या. मग संगत कोणांच्या जोड्या कोणते तर बघा कोण Aचा संगत कोण कोणता आहे कोण P, कोण Bचा संगत कोण कोण Q, कोण Cचा संगत कोण कोण R, कोण Dचा संगत कोण कोण S. त्यानंतर आंतर उत्क्रम कोणाच्या जोड्या. तर आंतर कोण कोणते आहेत आंतर कोण आहेत कोण D, C, P, Q हे आंतर कोण आहेत. मग आंतर उत्क्रम कोण म्हणजे छेदिकेच्या विरुद्ध बाजूचे कोण. कोण Dचं आंतर उत्क्रम कोण कोणता आहे तर कोण Dचं आंतर उत्क्रम कोणाची जोडी होईल कोण Q आणि कोण Cच्या आंतर उत्क्रम कोणाची जोडी होईल कोण P. तसेच बाह्य उत्क्रम कोणाच्या जोड्या कोणते तर बाह्य कोण कोणते आहेत कोण ABRS हे बाह्य कोण आहेत. मग कोण A चं बाह्य उत्क्रम कोण होईल कोण R आणि कोण B चं बाह्य उत्क्रम कोण होईल कोण S. तर अशा प्रकारे हे बाह्य उत्क्रम कोणांच्या जोड्या आहेत. तिसरा प्रश्न विस्तार सूत्राचा उपयोग करून 99चा घन करा. तर विस्तार सूत्राचा उपयोग करून आपल्याला 99चा घन करावायचा आहे. तर 99चा घन करण्याकरता बघा अगोदर आपण याला 100 - 1चा घन या प्रकारे लिहिलं. तर या प्रकारे लिहिल्यानंतर बघा इथे आपण ब्रॅकेटमध्ये A - B चा घन बरोबर पहिल्या पदाचा घन वजा 3 गुणिला पहिल्या पदाचा वर्ग गुणिला दुसरे पद अधिक 3 गुणिला पहिले पद गुणिला दुसऱ्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन. या विस्तार सूत्राचा उपयोग करून आपण हे उदाहरण सोडवू शकतो. मग सूत्रानुसार आपण किमती भरून घेऊ. 100 - 1चा घन बरोबर पहिल्या पदाचा घन म्हणजे 100चा घन वजा 3 पहिल्या पदाचा वर्ग गुणिला पहिल्या पदाचा वर्ग गुणिला दुसरे पद म्हणजे 1 अधिक 3 गुणिला पहिले पद गुणिला 100 गुणिला दुसऱ्या पदाचा वर्ग गुणिला 1चा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन वजा 1चा घन. सूत्रामध्ये किमती भरल्यानंतर बघा 100चा घन किती 100चा घन होते 10 लाख. त्यानंतर इथे बघा 100चा वर्ग होतो 10,000. 10,000 गुणिला 1
नंतर 10,000 गुणिला 1 म्हणजे 10,000 होईल. मग 10,000 गुणिला ऋण 3, मग 10,000 गुणिला 3 म्हणजे 30,000. परंतु चिन्ह समान आहेत का नाही, मग चिन्ह समान नसल्यास उत्तर ऋण येतो, म्हणून ऋण 30,000. नंतर बघा इकडे 3 गुणिला 100 300 आणि 1 चा वर्ग 1 आणि 1 चा घन 1. मग 300 गुणिला 1 300 होतील. मग हे 300, हे 30,000, इथं ऋण 30,000 आणि हे 10 लाख आणि हा वजा 1. यांचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला शेवटचं उत्तर मिळणार 9,70,299. मग 99चा घन किती, तर 9,70,299 एवढं उत्तर येईल. तर अशा प्रकारे आपण वर्ग 8वी गणितील प्रथम घटक चाचणीचा पेपर सोडवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तुमच्या मित्रांना पण शेअर करा.